श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आज श्री प्रतिपदा. श्री प्रतिपदा म्हणजे काय आणि नृसिंह सरस्वती महाराजांचा निजानंद गमनाचा दिवस, त्यांच्याविषयी आपण थोडीशी माहिती बघूया. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वांना श्री स्वामी समर्थ. ब्रह्मांड नायक असलेल्या श्री दत्तगुरूंचे अनेक अवतार अंशावतार झाले. प्रथम श्रीपाद श्री वल्लभ यांच्या दिव्य अवतारानंतर दत्तगुरूंचा श्री नृसिंह सरस्वती महाराजांचा अवतार झाला. माघ कृष्ण प्रतिपदा या तिथीला अतीव प्रेमादराने श्री गुरु प्रतिपदा असे संबोधले जाते. 2 फेब्रुवारी माघ वैद्य प्रतिपदा, तिलाच गुरु प्रतिपदा असेही म्हटले जाते. आजच्या तिथीला इसवी सन 1458 साली श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी लौकिक अर्थाने अवतार समाप्ती करताना गाणगापूर सोडले व श्री शैल्य मल्लिकार्जुन क्षेत्रात कर्दळीवनात अवतार गुप्त ठेवला व 300 वर्षांनी पौष शुद्ध द्वितीया या तिथीला इसवी सन 1758 मध्ये स्वामी समर्थ अवतार प्रगट केला. गुरु प्रतिपदा या दिवशी श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज कर्दळीवनात गुप्त झाले. निजानंद गमनास जाताना स्वतःच्या निर्गुण पादुका स्वामींनी श्री क्षेत्र गाणगापूर येथे सेवेकरता ठेवल्या असे सांगितले जाते. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिव्य निर्गुण पादुका म्हणजे साक्षात दत्त महाराजांचा अधिवास आहे. अवतार समाप्तीच्या वेळी नरसिंह सरस्वतींनी भक्तांसाठी दिलेला हा परमपवित्र प्रसाद आहे. भीमा नदीमधून अवतार समाप्तीचा प्रवास करताना अचानक गुप्त झाल्या. नंतर सर्व भक्तांना या पादुका स्थळी श्री नृसिंह सरस्वती महाराजांनी दर्शन दिले. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी कृष्णा तीरावरील श्री क्षेत्र औदुंबर येथे 1 चातुर्मास वास्तव्य झाल्यावर आपल्या विमल पादुका स्थापन करून वाडीला गमन केले होते. श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे 12 वर्षे राहिले व अनेक लीला केल्या. तेथून त्यांनी अश्विन कृष्ण द्वादशी या गुरु द्वादशीच्या मुहूर्तावर आपल्या मनोहर पादुका स्थापन करून गाणगापुराकडे प्रयाण केले. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. गाणगापूर येथे 24 वर्षे वास्तव्य करून आजच्या पावन तिथीला आपल्या निर्गुण पादुका स्थापन करून ते लौकिक अर्थाने श्री शैल्य मल्लिकार्जुन क्षेत्री जाऊन अदृश्य झाले. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. भगवान श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांचे साक्षात स्वरूप असणाऱ्या या तिन्ही पादुकांना विशेष नावे आहेत. विमल पादुका, मनोहर पादुका या पाषाणाच्या असून निर्गुण पादुका कशापासून बनल्या आहेत हे कोणालाच माहीत नाही. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. विमल पादुका सोडता बाकी दोन्ही पादुकांच्या नावाचे संदर्भ श्री गुरुचरित्रात पाहायला मिळतात. किंबहुना श्री गुरुचरित्रातील उल्लेखांमुळेच त्यांची ही नावे रूढ झालेली आहेत. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. औदुंबर येथे भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी 1 चातुर्मास आपल्या अनुष्ठानात व्यतीत केला होता. त्यांच्या या एकांतवासाचा संदर्भ घेऊनच औदुंबर येथील पादुकांना विमल पादुका म्हणत असावेत, पण या नावाचा उल्लेख श्री गुरुचरित्रात नाही. विमल म्हणजे अत्यंत शुद्ध, कोणताही मल कोणताही दोष नसणाऱ्या पादुका. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. देववाडी सोडून निघाल्यामुळे दुःखी झालेल्या 64 योगिनींची समजूत घालताना स्वामी महाराज म्हणतात की जे कोणी भक्त तुम्हा योगिनींसहित आमच्या मनोहर पादुकांची मनोभावे पूजा सेवा करतील त्यांना इच्छित गोष्ट नक्की मिळेल. श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी शैल्य गमनापूर्वी भक्तांना अभयवचन दिले आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आजच्या दिवशी बरेचसे भक्त श्री गुरुचरित्र पारायण करतात. कोणी या म्हणजे आज गुरु प्रतिपदा आहे याच्या आदल्या 7 दिवस आधी पारायण चालू करतात आणि आजच्या दिवशी समाप्ती करतात. तर आपण सर्वांनी आजच्या दिवशी खूप छान छान सेवा केल्या असतील अशा आशा बाळगते. आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सर्वांना श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. 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 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.
दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादराजं शरणं प्रपद्ये 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 अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त